आंदोलन ठेशन चौकात सुरू केलं होतं। उदय सामंत यांनी आपल्याला जे आश्वासन दिलं होतं त्या संदर्भात आज 2 महिने उलटून गेले। सध्याची परिस्थिती काय आणि तुमची भूमिका काय? वास्तविक पाहता जर बघितलं तर सांगली या ठिकाणी 1 ऑगस्टपासून आम्ही अमरण उपोषण या ठिकाणी सांगलीमध्ये ज्या आपण ठिकाणी बसलो ते स्टेशन चौकामध्येच आहे आणि ह्याच ठिकाणी ते आंदोलन केलं होतं। ह्याच ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय श्री उदय सामंत साहेब या ठिकाणी आले। ते जिल्ह्यातील काही पदाधिकारी माननीय चंडळे साहेब असतील, त्यांच्याबरोबर बाकी पदाधिकारी असतील, सगळेच मंडळी त्या ठिकाणी आले होते आणि सकारात्मक भूमिकेतून माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांची 2 दिवसात भेट घालून देणार व 2 दिवसानंतर म्हणजे 15 दिवसामध्ये एक ऑफिशियल भेट घालून देणार अशा पद्धतीचं आश्वासन दिल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्यानंतर आम्ही ह्या ठिकाणी ते उपोषण मागे घेतलं। पण तब्बल आज 2 महिन्याचा कार्यकाळ उलटून गेलेला आहे। तरी देखील ना आमची शिंदेसाहेबांची भेट झाली किंवा शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आमची कुठं विचारपूस झाली हे कुठेही त्या ठिकाणी घडलेलं नाही। आज भाऊबीज आहे, त्या भाऊबीजेच्या अनुषंगानं माझ्यासोबत सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की आमचा अजून देखील तुमच्यावर विश्वास आहे। माननीय श्री उद्धव सामंत साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द पाळावा। मामानी भाच्याला वाऱ्यावर सोडू नये। मामानी आज भाच्याची माझं भाऊबीज आहे ओवाळणी म्हणून या मुलांना काय देणार किंवा कुठल्या स्वरूपामध्ये नोकरी उपलब्ध करून देणार हे देखील मामानी त्या ठिकाणी सांगावं। आज भर भाऊबीजच्या अनुषंगानं या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात येते। या ज्या ठिकाणी आंदोलन केलं त्याच ठिकाणी पुन्हा एकदा माननीय श्री उद्धव सामंत साहेबांना विनंती करण्यात येते की आपण दिलेला शब्द पाळावा। ज्या ठिकाणी आपण उपोषण सोडायला आला होता त्याच ठिकाणी पुन्हा त्याच ठिकाणी पत्रकार परिषदेतून आम्हाला हे सांगावं लागतं की तब्बल 2 महिन्याचा कार्यकाळ संपून गेला। म्हणजे 2 दिवस म्हणजे सरकारचे 2 महिने का हाही प्रश्न, सरकारी काम आणि 6 महिने थांब हे पुन्हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। जर ह्या मागण्या येणाऱ्या काळामध्ये 11 महिन्याचा कार्यकाळ बघता पूर्ण झालेला आहे आणि 11 महिने पूर्ण झाल्यानंतर जे मुलांना पत्र प्राप्त झाले ते कुठेही ग्राह्य धरलं जात नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकीपूर्वी जे वचन दिलं होतं की ज्या ठिकाणी जे मुलं काम करतील त्या ठिकाणी 6 महिन्यानंतर ठीक आहे प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्ही सांगितलं ठीक आहे प्रशिक्षणार्थी पण 11 महिन्यानंतर जे पत्र प्राप्त होणार आहे 11 महिन्यामध्ये तुम्ही सरकारने एवढ्या मुलांना काम दिलं, मग ह्या मुलांना कुठं काम लागणार आहे किंवा त्या पत्राचा वापर कुठं होणार आहे हे देखील त्या ठिकाणी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। हे आम्ही विचारण्यासाठी किंवा हे आमचे म्हणणं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यापाशी मांडण्यासाठी आम्ही माननीय उदय साहेबांना विनंती केली होती, बरेचशे साहेबांना विनंती केली होती। पण अद्यापही तब्बल 2 महिन्याचा कार्यकाल उलटून गेला आहे पण आमचा कुठेही विचार ह्या ठिकाणी झालेला नाही। म्हणून पुन्हा एकदा आम्ही नाशिक ह्या ठिकाणी राज्यातील कुंभमेळा महाराष्ट्रामध्ये संताची भूमी आणि नाशिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुंभमेळा भरला जातो। पण त्याच ठिकाणी 50,000हून अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊन भगवा ड्रेस प्रदान करून त्या गोदावरीच्या नदीमध्ये स्नान करून त्याच ठिकाणी नामजप जसं देव भेटावं परमेश्वर भेटावं म्हणून संत महंत त्या ठिकाणी उपोषण करतात किंवा त्या ठिकाणी अनुष्ठान करतात। तर त्या ठिकाणी हे तरुण मुलं त्या गोदावरीच्या काठावरती बसून नाम जप करून हे मंत्री महोदय त्यांना भेटून आमचं पुढं काय होणार या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं किंवा आम्हाला मार्ग सांगावा ह्याबद्दलची एक भावनिक साथ आज भाऊबीजेच्या अनुषंगानं मामाकडं भाचा घालत आहे। जर ह्या गोष्टीच्या अनुषंगाने जर येणाऱ्या काळामध्ये जर नाही झालं जर बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,34,000 आकडा 1,75,000 वरती गेलेला आहे। अनेक मुलं रस्त्यावरती उतरलेले आहेत, अनेक मुलांची परिस्थिती, अनेक आंदोलन केले, ठाण्यामध्ये काळी दिवाळी साजरी केली, वेगवेगळे आंदोलन केले पण प्रशासक मात्र छत्री मोत्र्या पावसामध्ये छत्री मोर्चा केला। एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना माननीय बालाजी पाटील चाकूरकर असतील, बाकीचे मंडळी असतील, हरिभाऊ राठोड असतील, चव्हाण साहेब असतील, अनेक मंडळींनी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनाच्या दिशा पुकारल्या गेल्या। पण देहू ते पंढरपूर, देहू ते पुणे, देहू ते मुंबई पायदिंडी काढली तरी देखील प्रशासक ह्या ठिकाणी ह्या मुलांच्याकडे गांभीर्याने बघत नाही। म्हणून आम्हाला पुन्हा एकदा हे अमरण उपोषण असेल, आंदोलन असेल किंवा त्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या अगोदर ह्या तरुण मुलाचा कुंभमेळा या नाशिकमध्ये येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये आम्ही तारीख फिक्स करणार आहोत आणि सरकारने आम्हाला त्या ठिकाणी शांत आणि संयमी पद्धतीने मामाची भेटीची ओढ, मामाने कुठल्या पद्धतीने आम्हाला एकीकडे लाडक्या बहिणींना तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खर्च होतात, महिन्याला 3200 कोटी म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आकडेवारी जाते। पण जे मुलं काम करतात त्यांना पगार किती आहे? 8,000, 10,000, 6,000, 8,000 आणि 10,000 एवढ्या अगदी तुंजीवरती एकदम घरामध्ये का भांडीपूजा करणाऱ्या मातेला एवढे पैसे मिळतात। त्याच्यापेक्षा कमी पैसे या तरुण मुलाला ज्याचं वय 20 वर्षापासून ते 35 वर्षा वयोगटातली मुलं आज आशेने तुमच्याकडे बघतात। माझी विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब ह्या मुलांचा कुठेतरी गांभीर्याने विचार करावा। नाहीतर येणाऱ्या काळामध्ये एकीकडे रोजगार तुम्ही देतो म्हणून सांगताय आणि एकीकडे ह्या मुलांना रस्त्यावर उतरण्याची पाळी देखील आज या ठिकाणी होते। जर ह्या सगळ्या गोष्टीवरती जर सरकारने विचार नाही केला तर येणाऱ्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या अगोदर ह्या तरुण मुलांचा कुंभमेळा
नाशिकमध्ये 50,000हून अधिक मुलं त्या ठिकाणी येऊन मोठ्या पद्धतीचं आंदोलन शांत आणि संयमी पद्धतीने करतील असा इशारा श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने मी आज या सांगलीमध्ये ज्या ठिकाणी उपोषण झालं त्या ठिकाणी स्थळावरून देतोय। मुख्यमंत्री युवा कार्यपरिषदेच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गेले अनेक दिवस आम्ही आंदोलन करत असताना याच ठिकाणी ज्या ठिकाणी आपण थांबलो त्या ठिकाणी माननीय उदय सामंत साहेब आले आणि 5 दिवस अमर उपोषण असताना त्यावेळी भेट दिली आणि भेट देऊन आमची माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट होईल आणि 15 दिवसामध्ये ऑफिशियल भेट होईल, पण तब्बल 2 महिन्याचा कार्यकाळ बघता बघता संपून गेला तरी देखील आमची भेट होत नाही। म्हणून पुन्हा एकदा आम्ही आंदोलन छेडण्याचा विचार करतो, तो म्हणजे गोदावरीच्या काठी नाशिक या ठिकाणी नदीच्या काठी 50,000 अधिक विद्यार्थी सोबत घेऊन भगव वस्त्र प्रदान करून त्या ठिकाणी बारे पांडुरंगा केव्हा भेटदेशी झालो परदेशी तुझ्या त्या परमात्म्याची भेट व्हावी म्हणून तसं मंत्री महोदयांची भेट होऊन या मुलांनी पुढे 11 महिन्यानंतर पुढे काय या ठिकाणी मानधन तत्वावर तरी मुलं घ्यावेत किंवा आमचा विचार तरी व्हावा। आमच्याकडे जे पत्र प्राप्त आहे त्या पत्रामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे की कुठेही ग्राह्य धरलं जाणार नाही। मग मला सांगा, जर हे ग्राह्य धरलं जात नसेल तर मग 11 महिने प्रशिक्षण का दिलं? तर ह्या जर गोष्टीवर सरकारने गांभीर्याने विचार केला नाही आणि आम्ही ज्या ठिकाणी आंदोलन करतोय ज्या गोदावरी नदीवरती आंदोलन करणार आहे त्या ठिकाणी जर त्या विषयावरती गांभीर्याने विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये अनेक निवडणुका सरकार माध्यमातून आहेत। आज जे पदवीधर मतदारसंघातली मुलं आहेत, आज 50,000हून अधिक मुलं 1,34,000च्या पुढे आकडा आहे। पुण्यामध्ये 6,000 मुलं आहेत, सांगलीमध्ये 6,000 मुलं आहेत, कोल्हापूरमध्ये 6,000 आहेत, सोलापूरमध्ये 4,500 मुलं आहेत। प्रशिक्षणार्थी रस्त्यावर जेव्हा उतरतील तर येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीवर देखील याचा परिणाम तुम्हाला सरकारला दिसून येईल। माझी पुन्हा एकदा विनंती, ह्या भाच्याला वाऱ्यावरती सोडू नका। मामा, आपण ह्या मुलाला वाऱ्यावरती जर सोडलात तर आईचा हक्क मागण्यासाठी हे मुलं पुन्हा एकदा तुमच्या घरावरती येतील। मामा तुमच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मागायला बसतील, त्यावेळेस तुम्हाला अडचण निर्माण होऊन जाईल। माझी आपल्याला विनंती आहे, शांत आणि संयमी पद्धतीने करावं, नाही तर येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीवर देखील बहिष्कार पडायला वेळ